नमस्कार मित्रांनो, माझं नाव रास्कर आहे आणि मी दारुडा आहे. परमेश्वराची कृपा याची मदत तुमचं रोजचं सहकार्य आज दारूपासून लांब आहे आणि लांब राहू शकतो ही मला मिळालेली आशा आपणा सर्वांना मिळत राहो ही परमेश्वरावर प्रार्थना करतो आणि मला दिलेल्या विषयावर बोलायला सुरुवात करतो. मी असं म्हणणार नाही की मी ह्या दिलेल्या विषयाला न्याय कितपत देईन, विश्लेषण किती करेन. मी न्यायाधीश नाही, सल्लागार तर नक्कीच नाही. मी पहिला अगोदर बोलल्याप्रमाणे सांगतो की मी दारुडा आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेमध्ये आलोय. दारूपासून लांब राहायला ताकद मिळाली तुमच्या अनुभवातून आणि तुमच्या अनुभवातून माझी ओळख, मला माझी लायकी पटायला अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेचा हा क्लासरूम मला उपयोगी पडला. इतर ठिकाणी अनेक वेळा अनेक ठिकाणी नाना प्रकारे दारू थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. मला दारू थांबवता आली नाही, माझी दारू थांबली नाही. ह्या क्लासरूम मध्ये माझी दारू थांबली तुमच्या अनुभवातून ऐकल्यानंतर आणि परमेश्वर कृपेनं मला ऐकण्याची तशी सद्बुद्धी परमेश्वराने दिल्यामुळं मी थांबलो. माझ्यासारखेच दोन बंधू JP आणि संभाजी यांना मी शुभेच्छा देतो माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या आकार ग्रुप वाशी समूहातर्फे. त्यांना तय आहेत दारूच्या घातकी गोटापासून दूर ठेव. आणि राग ह्या विषयावर पहिल्यांदा मी बोलतो. राग मला माझ्या समजुतीनं किंवा माझ्या समजलेल्या माझ्या जीवनामध्ये राग ह्या शब्दाचं विश्लेषण मला स्वतः किंवा आकलन झालेलं मी सांगणार आहे. मी पहिल्यांदा बोललो की न्यायाधीश नाही, मी विषयाला न्याय देणार की नाही मला माहित नाही. न्याय बी असं मी काही म्हणणार नाही. सल्ला तर अजिबात कुठल्याच सभासदाला देणार नाही की सल्ला माझा असा आहे वगैरे नाही. माझा अनुभव कथन करणार आहे. अनुभव कथन करत असताना, ह्या विषयावर बोलत असताना, ह्या शब्दाचं विश्लेषण करत असताना मी माझ्या अनुभवाचं कथन तुमच्या समोर करणार आहे. कोणाला चुकून कळत न कळत ज्या विषयाचा शब्द आहे राग, तो राग आला तर माफी मागतो पहिल्यांदाच. प्रश्न काय विचारायचा असेल तर नक्की विचार, आपण सगळे मिळून त्याची उत्तर किंवा विश्लेषण करूया. मी एकटा त्याला जबाबदार आहे असं म्हणणार नाही. तर तूच रास्कर असा बोललाय, त्याचाच राग आम्हाला आलाय, मी मुंबईपर्यंत गप बसणार नाही, मी जाईल कोमात. त्यामुळे अशा काही भानगडीत पडायचं नाही मित्र. आपण सगळे मिळून चर्चा करूया. आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगतो की ह्या सेवा समूहाच्या मी मनापासून, अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा त्यांना देऊन अगदी मनापासून त्यांचे आभार मानतो. ह्या चांगल्या कार्यक्रमावर आहेत, त्यांचं चांगलं कार्य आहे. सगळे मिळून मिसळून आनंदाने आणि चांगल्या प्रगतीपथावर म्हणजे माझ्यासारख्या दारुड्याला नवा गताला येण्यासाठी सहकार्य करतात. त्यांना असंच काम करण्यास परमेश्वर बुद्धी देव ही परमेश्वर प्रार्थना करतो. आणि राग ह्या शब्दाचं मला विश्लेषण असं मला आकलन असं झालं की मित्र, राग हा तात्पुरता राग असतो. त्या रागाचं विश्लेषण माझ्या घरात माझ्या आई वडिलांवर, भावावर, बहिणीवर, माझ्या बायकोवर, माझ्या मुलावर असं. आणि खुन्नस मला असं वाटतं की एवढ्या भल्या मोठ्या पातेल्या जर थोडस जरी आपण दही टाकलं तर त्याचं इरजान होऊन ते दहीच होतं सगळ्या दुधाचं, तर ते वाढत जाणार. रागाचं रूपांतर खुन्नस मध्ये म्हणजे अगदी तापत जाणारा राग, म्हणजे ते रागाचं ठेवून 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 मल्टिप्लाय करणं म्हणजे खुन्नस असं मला समजतंय. राग आहे तात्पुरता राग आहे. आमच्या गुड्डीनं, माझी मुलगी आहे, ते मला आठवतंय मित्र की मी 6वीला असताना माझ्या वडिलांना सांगितलं होतं की पंढरपूरला या सहलीला जायचे आणि नाना 10 रुपये वर्गणी आहे सगळ्यांनी सांगितलं. आणि नानाने त्यावेळेस बघू कधी जायचे, अजून महिनाभर आहे पण बघू 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 करत 1 महिनाभर नानाने काढला. आणि मी रोज सकाळी उठल्यावर काय करायचो, नाना पंढरपूरचे पैसे 10 रुपये भरायच्यात, बघू बघू. नाना बघू म्हणायचं मला राग यायचा. पण ती काय खुन्नच नव्हती माझी, म्हणून म्हाताऱ्याला लावू का काय का असं तर नव्हतं. वडील आहेत ते 10 रुपये द्या, ठीक आहे हरकत नाही. तर शेवटपर्यंत मला ते 10 रुपये दिले नाही. पंढरपूरला गेलो नाही. मी मोठा झाल्यावर पंढरपूरला गेलतो. विठोबा म्हणलं एवढा उशीर लावला तुझ्याकडे आणायला. तेव्हा मी दारू पित होतो. दारू न पिता काय पंढरपूरला जाऊ शकलो नव्हतो किंवा दारू प्यायला शिकलो नव्हतो. तेव्हा पंढरपूर पांडुरंगाने मला काय बोलवलं नव्हतं. टाकीस टुकीस झाल्यावर या भेटायला सांगितलं होतं. आणि मग पंढरपूरला विठोबाला पण म्हणत होतं काय काय याला काय अर्थ आहे का. मी देवावर सुद्धा रागवणारा माणूस आहे मित्र. देवाला सुद्धा मी शिवाय दिलेला माणूस आहे. आता कुठला देव काय देव मला मूर्ती बिर्ती असं काय सांगता येणार नाही. ते देवाला म्हणायचं असं काय आमच्या कुटुंबात माझ्या आईवडला ह्याच आईवडिलाच्या पोटी मला जन्म दिलास. असं शेठ रतनचंद गांधी अमुक शेठ गुजरमल काय ह्या घरात मला काय टाकलं नाही. देवाला शिवाय द्यायचो. आणि ही कुठं विचार चालायचा गुत्त्यावर अर्ध्यान सकना तर नसायचा काय नसायचा. ही शेवटची मी देवावर सुद्धा माझा राग असायचा. पण देवावर खुन्नच नाही धरली, नाही तर खुन्शीने मी आलो नसतो येमध्ये. तात्पुरता राग होता. बायकोवर माझा राग होता. बायकोला मी बऱ्याच माझं एक उदाहरण सांगतो की या पंढरपुराच्या नंतर की जे 10 रुपये मला वडिलांनी न दिल्यामुळं किंवा न मिळाल्यामुळं माझा काय तात्पुरता राग होता. माझी
माझी मुलगी आता 5वी इयत्तेत आहे. मागच्याच 3-4 महिन्यापूर्वी तिची सहल जाणार होती ते वरळीला, ते नेहरू तारांगण बघायला. माझ्या बायकोनं मला सांगितलं, गुड्डी तुम्हाला विचारणार आहे की पैसे भरायचे ते सगळे असं तसं हे ते. मुंबईला ठीक आहे म्हणलं, किती रुपये? म्हणले 270. मनात माझ्या पटकन विचार आला. म्हणलं बाई तुला माहित नाही पंढरपूरला 10 मिळालं नव्हतं आणि तुझ्या मुलीला 270? म्हणले ते तुम्ही तुमचं उत्तर द्या. बायकोनं मला सांगितल्यामुळे मला राग आला होता. मला खुन्नच बिन्नस असं म्हणजे अशी धराधरी नाही, राग आला. पण त्या रागाचं अशी तीव्रता अशी वाढली नाही मित्र. म्हणलं ठीक आहे बघू. माझ्या बापाने मला सांगितलं बघू. ठीक आहे बघू. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले. मी सकाळी काय मी माझ्या कामात सकाळी फोन इकडे तिकडे अमुक तमुक ह्याव त्या. ती मुलीची घाई 7:30ला जायची, ती सगळी तिच्या आईची घाई, सगळ्याचीच घाई. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस माझ्या मुलीनं बघू ऐकलेलं. बघू ती बी माझ्या बायको करवी ऐकलेलं. 4थ्या दिवशी ना मी असाच काहीतरी बसलो तर काहीतरी लिहित होतो की काय मला आठवत नाही. ती मुलगी सरळ जिथं माझं कपाट आहे तिथनं काढले पैसे आणि मी लिहित असताना विचारलं नाही काय नाही. पप्पा 270 घेतले तर निघते मी. म्हणलं बाई कशाला? मी अर्थ बघायला जायचं वरळीला, अर्थ. बायकोकडे मी बघितलं, म्हणलं अर्थ म्हणजे काय? म्हणली जमीन. मग इथंच दाखवू की म्हणलं. हसी गमतीत. म्हणलं मित्र रागाचं असं ना हास्या गमतीत होते. मला अजून एक विनोद भाऊंचा आभार का माहिती मिळतो. विनोद भाऊनी मला बऱ्याच वेळा सांगितलं, खासकर तुम्ही येणार का? तर ही विषय मला तर मी बऱ्याच वेळा ही बरीच मंडळी, आज सकाळी जेपी आमचे अशोक भाऊ, ही सगळी मंडळी म्हणजे क्रॉस झालेली आहेत ना राव. आणि आम्ही म्हणजे अगदी जसं आता प्रसाद भाऊनी सांगितलं की मी राखीव खेळाडू आहे, आम्ही तर पडते खेळाडू राव. आणि आम्ही सेकंड सीझनला. पण त्यातली त्यात आमचं तगून धरले आता कृष्णकांत भाऊनी. त्यांनी सांगितलं की आम्ही 3 वरती येऊ. म्हणलं चालेल बाबा, आपली तयार आहे. नाही तर एकट्याला एवढा कुठं आवरणार पूर. तर बायकोनी ज्यावेळेस सांगितलं की तुम्हाला जायचंय, तुम्ही जा, हरकत नाही, पण येणार कधी? म्हणलं असं काय करते? चालू चांगल्याच कामाला. म्हणले तुमचं नेहमीच काम असतं, येईलच चाललाय का? म्हणलं असं काय करते? तू लावून बघ फोन. आता ही रुजवत करायची भानगड म्हणजे केवढी? तर विनोदला काय वाटणार, लगा अजून काय लपडच आहे का 10व्या वर्षात बी? मित्र अनेक अशी माझ्या आयुष्यात घडलेली रागाची विश्लेषण आहेत. लहानपणी अजून एक उदाहरण सांगतो मित्र. मला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ह्या विषयावर बोलशील का, किंवा हा शब्द आहे वगैरे, मी हा बोलतो. काय आपल्याला पुस्तक वाचन नाही, काय नाही. दारूजून दिल्यावर तेवढं वाचन लेत तराट आहे वाचन माझ्याकडं. अगदी म्हणजे पायाआड म्हणजे गड्याआड गडी कसा लेशिम खेळतच. कुठल्याही विषयावर किंवा कुठल्याही काय नाही येत नसेल पण येतो, बोलतो. चला मित्र, माझी आजी आहे, माझ्यावर भयंकर प्रेम करायचे. आणि आमचे मामा म्हणजे मी माझ्या आजोळीला थोडं 6वीपर्यंत शिक्षण झालं. तर उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणा किंवा दिवाळीच्या सुट्टीत म्हणा आम्हाला म्हैशीकडं शेळ्याकडे जावं लागायचं. तर मला म्हैशीकडे जायला आवडायचं. आमच्याकडे एक गाभण म्हैस होती आणि दिवाळीच्या सुट्टीत अगदी एकदम मस्तपैकी हिरवाळ शेवाळ. आणि काय नाही, तो बसतो म्हणून मी पण बसायचो. मी म्हशीवर बसायचो. गाभण म्हैस काय पळणार नाही, मी पळलं आपण बसायचो उडू मारून मस्तपैकी. आगी ते माझ्या आजीला कळालं. म्हणजे आजी पण म्हणाली, बघ असं असते, जनावर असलं तरी काय रे, त्याचा तुझा त्रास नसेल होत का? म्हणलं 20 किलो 16 किलो वजनाने त्रास होतो काय? म्हणलं हा. आजीला मी बोलवलं. आजी म्हणली बघ असं आहे, कधी ना कधी हे उलट फिरतं, जनावर असलं तरी काय रे. मित्र, ही दिवाळीच्या सुट्टीत आपल्या त्या म्हशीनं काय त्या बांधावनं चारत असताना वड्यानं नदीनं बऱ्याच वेळा मला बसून फिरवलंच नाही जाणं. तिला मस्त राग येत असेल, पण मी काय आता काय करू शकतो जनावर असलं तर. उन्हाळ्यात सुट्टीत ती मस्त व्याली होती आणि आता ती शिंगल झाली होती. ती काय अशी जाड नव्हती किंवा पळायला येत नव्हता, असा काय प्रकार नव्हता. उन्हाळ्याच्या सुट्टीत मला परत म्हशीकडे पाठवलं. मी जायचो सुट्टीत गेलो. एकदा काय झालं, म्हशीच्या याच्यावर बसलो मी. काय माहित नाही राव, ते अशी झारवाडातनं पळत ना, काय विचार नका, बोराट्याच्या काठ्यान बिट्यान हे ते पडलो उलटा. गाभण म्हैस होती त्यावेळेला मी बसायचो, हे आजीला माहित पडलं होतं ना. आजीनं सांगितलं होतं मला वेगळ्या पद्धतीनं, म्हशीवर बसू नये असं म्हणायच्या ऐवजी म्हणून म्हशीकडे जाऊ, चित्राबाच्या नादाला लागू नये, नाही ते उलट घेतं. उन्हाळ्यात सुट्टीत मला मागा पॅकटाव पाडलं होतं मित्र. आणि आजीनं मला सांगितलं होतं, जनावरांच्या अंगावरून खाली, चित्राबाच्या अंगावरून खाली पडलेला माणूस जर खंबाट्या बिंबाट्यात मोडलं ना तर आयुष्य बरबाद होतं.
मी कशाला ऐकतो, मला वाटत घोडा आहे मस्त. अनेक वेळा सांगून सुद्धा माझ्या लक्षात येत नव्हतं. ही माझी सगळी स्वभाव दशाची माझी अगदी सीडी होती मित्र. बऱ्याच वेळा मला असं वाटायचं मी करतो हे बरोबर आहे, माझं चाललंय हे बरोबर आहे. मला कोणी सांगितलं की मला राग यायचा. अनेक वेळा मला सांगायचं माझ्या चांगल्यासाठी सांगायचे, पण त्याचं रूपांतर माझं रागात व्हायचं जवळच्या माणसाच्या बाबतीत. मी माझं एक उदाहरण सांगेन की मित्र, आमच्या घरी आहे ना, नंतर ज्यावेळेस मी दारू पिऊन माझ्या आयुष्याची वाता झाली होती आणि गावालाच गेलो होतो. गावाला सुरुवातीला 1 महिना 1.5 महिना 2 महिने आमची आत्या आली, मावस बहीण आली, काका आले, मावशी आली, सगळे याची ती संध्याकाळी मुक्कामी गाडीनं मुक्काम राहायला. अगोदर निरोप याचा आम्ही येणार आहे. मग आमच्या घरी संध्याकाळी काहीतरी असायचं, जेवण बिवण हे ते. मनात विचार असायचा आज कोण येणार आहे. हा ती काका येणार, डिस्कसचे अमुक आहे तमुक आहे. आपण समजायचं कशासाठी माहितीये का, विषय हाच असणार आहे की माझा दारू. संध्याकाळी तर टाकीस टुकीस म्हणजे एकदम माझ्या कोण बोलणारच नाही, कारण आपल्याला बोला तर ते काय तुम्हाला सगळ्यांना समजत असेल मित्र. मी तराट अवस्थेत यायचो. आणि ज्यावेळी दुसऱ्या दिवशी मला सकाळी उठवायचे का नाही, तर मला बाहेर गावात जायचं नाही किंवा वाडीत जायचं नाही. चूळ भरून इथंच बस, समोर वाट्यावरच बसायचे. सगळी मावशी, काका, मावस बहीण, आमचे भाऊजी, चुलत बहीण सगळी, आणि जी नाही ती आजूबाजूची बी शेजारची यायची. काय हो, त्यांना असं वाटायचं हा घायला आलाय का गेला काय कोण असतो. मी आपला अशा अगदी इतक्या वाईट अवस्थेत असायचो की आमच्या आत्या तिचं मुंडी असे हलवायचे. चांगल्याच असायचं, पण मला असा राग यायचा मित्र. मला एकच प्रश्न, बरं सांग आता तो काय ठरवलंय आणि तुझ्या लेकरा बाळाचं कसं काय करायचं. आता म्हणलं काय करायचं, फसलोय की आता म्हणलं काय करायचंय. राग यायचा मित्र, काय करू शकत नव्हतो. पण सत्य हे होतं माझ्या बाबतीतलं, मला थोडा राग यायचा, मी साठवून ठेवायचो आणि मी त्याच्या बाबतीत करायचो निर्णय एक आणि व्हायचं वेगळं. मला दारूच प्यावे लागायचे. त्या दारू पिण्यामुळं मला अजून दारू पिल्यामुळं किंवा अजून दारू पिल्यामुळं किंवा अजून दारू प्यावी लागते, अजून दारू प्यावी लागते. दारू सोडण्यासाठी, दारू थांबवण्यासाठी नाना प्रकार केले, दारू काही थांबले नाही. मला कारण सापडलं मित्र, कुठलंही थोडंसं जरी कारण असलं, थोडा जरी राग आला तर मला त्या रागाचं खुन्नसमध्ये रूपांतर व्हायचं. मग ते जवळचं असो, लांबचा असो, शेजारचा असो. मला सहज एसटीनं जर फलटणला जर जायचं म्हटलं का ना, एसटीवाल्याने एसटीनं घेतलं नाही ना, तरी मला बघा तोंडात शिवी यायची. माझी बहीण बाजूला आहे का, आई बाजूला आहे, मावशी बाजूला आहे का, शेजारची बाजूला, कोण मला काय आठवत नाही. माझी अशी शिवी यायची काय रे तुझ्या बापाची काय अमुक काय. आता ते आलं योगायोगाने, तुम्ही समजून जावा मित्र. मला अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेमध्ये आल्यानंतर त्याची जाणीव झाली की मी अशी दारू ह्याचमुळे पित होतो की माझे राग, हे चिडचिडापण, किंवा आता मगाशी माझ्या मित्रांनी विचारला शब्द, आणि खुन्नस, आत्मकेंद्रित भीतीवर येऊ आपण. पण ह्या 2 शब्दावर ना मला देह माय धरणी ठाय केलं होतं मित्र. येत काही नाही, पण मला जमतं सगळं, मला कळतं सगळं. तुम्ही काही सांगू नका, काही कळत नव्हतं मित्र, काही जमणार नव्हतं मित्र. मला फक्त दारूच प्यायची होती. मी दारूच प्यायलो असतो आणि दारू पिऊन मेलो असतो. मला अनेक वेळा माझ्या हेकड स्वभावानं, माझं नाव पडलं होतं हेकड स्वभाव आहे. माझी आई मला म्हणायची तू दारू नाही पेलास ना तर सोन्यासारखा आहेस, पण दारू पेलास ना तर तुझी गतच नाही, शब्द घ्यायला शब्द नाही आहेत मित्र. म्हणजे ठीक आहे, मग दारू का पितो हे तुमच्या लक्षात येतं काय. मग तुला बायको पसंत नाही काय. आता हा बायको पसंत नाही म्हणलं मी गप असायचो. होय बी नाही बाय, होय म्हणलं की आणली दुसरी बायको. माझ्या आईने दुसरं लग्न करत ठरवलं होतं, जाऊन द्या असं. आणि त्या दारूच्या तराट अवस्थेमध्ये एकदा काय झालं की माझ्या बायकोची मावस बहीण आहे का, त्यांची गडगड संपत्ती, ती वाईट आहे लंगडी, तिचं काय लग्न होत नाही. आणि लय सगळीकडे बघितलं अमुक तर मग मी दारूच्या नशेमध्ये बायकोला म्हणलं एक काम करूया का रे, करूया का सुनीताला आपण. बायको भांडी घासत होती, ती घासताच थांबली. म्हणले आता आधी बाटल्या आणा. म्हणलं दारूची मी पिऊनच आलो की. म्हणजे T20ची बाटल्या आणा मला द्या. असं काय त्यात राम नसायचा, काय तथ्य नसायचं. दारूच्या नशेत काही बघायचो मित्र. सुरुवातीच्या काळात चाललं, पण शेवटच्या काळात माझ्या आयुष्यात दारून इतका धुमाकूळ घातला की नोकरी गेली. केवळ थोडा राग आलाय, चल चालला, थोडं कारण चाललो. बायको अशी का बोला, घरावर माझ्या क्रिकेट खेळणाऱ्या पोराने खिडकीवर किंवा घरावर जरी असा बॉल पडला का नाही, थापकन वाजत, हा अपशकून हिथच कस काय बॉल आला. चाललो. बायको म्हणायची अरे तुला कारण तर पाहिजे का नाही, दारू प्यायला कारण तरी पाहिजे का नाही. हे सुरुवातीला जमायचं, समजून घ्यायचे. नंतर कसलं काय काय ते वाईट अवस्था झाली मित्र, वाईट अवस्था झाली. मला दारू प्यावीच लागली आणि मी कदाचित अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेमध्ये आलो नसतो तर जगलो नसतो मित्र, मेलो असतो.
मला माझं एक अजून एक उदाहरण सांगायचं मित्र. माझे वडील मला नेहमी सांगायचे सुरुवातीच्या काळात की बाबा दारू मर्दानी पिली जाते. माझे वडील पैलवान आहेत. दारू चांगल्या सुरुवातीच्या काळात दारू मर्दाने पिली जाते हे बरोबर आहे. तू मर्द आहेस का बाई आहेस रे? मला लगेच राग. म्हणलं मर्दच की, आता तुमच्या पोटी म्हणलं मर्दच की. अहो मर्द दाखवायला वडिलांना गावात तांब्याच भरून आलो तो. म्हणलं तुम्ही तरी प्या एक तांब्या, ना तर मी तरी पितो. मला सांगा, वडिलांचा सांगण्याचा उद्देश हाच होता की पी, व्यवस्थित पी, वशाट असं त्या दिवशी पी. बायकोला माझ्या सांगितलं होतं. लय किरकिर माहिती पडली सगळी असं तसं आहे. तर सुरुवातीच्या काळात तर बायकोनं सांगितलं अहो ते काय असं दारू पितात. मग सुरुवातीला नंतर पार काय आमचं धांगड धिंगणाच माहिती पडला वडिलांना. त्याचा काय प्रश्नच येत ना. बायको पण सुरुवातीला नव्या ते दारू पितात आणि ते काही सहन होत नाही असं तसं आहे. तेव्हा बायकोला आमच्या वडिलांनी सांगितलं बघ बाय, काय घाबरू नकोस, धान्य वगैरे मी गावावरनं पाठवेल, खर्चाचं काय असेल ते बघू, तेला मिठाचं तुला बघायचंय, जाऊ दे त्याच्या नादाला नको लागो, वशाट असेल त्या दिवशी त्याला नाही म्हणत जाऊ नको. हे मी आतल्याच खुलीत नाही ऐकलं. म्हणलं बस एवढंच पाहिजे आपल्याला. अहो 5 रुपयाचं बोंबील आणलं तरी वशाट, रुपयाचा अंडा आणलं तरी वशाट. बायको म्हणायची तुम्ही का पिऊन येत आहे, ह्याला काय वशाट म्हणतात का? म्हणलं ह्या वशाट बाप नाही काय. अंडा असेल त्या दिवशी म्हणलं उपास सुटती का म्हणलं, याच्या उपास वशाटच आहे. वशाटा दिवशी अंड नको, त्यावेळेला नको त्या शब्दावर अगदी म्हणजे इच्छा नसताना सुद्धा दारू प्यालोय मित्र. सुरुवातीला पैसे होते, दारू मला जमली पचली असं नाही, दारून आनंद दिला. पण नंतर पैसे गेले. मोठेपणात असा की काय विचार नको. मला फक्त शेट कुणी जर म्हटलं ना, अहो मी तुम्हाला काय सांगायचं, त्या चौकात तिथपर्यंत मी हे रस्ता झाडीन बिगर दारू पिता. दारू पिल्यावर तर काय मी काय करीन, त्याचा काय प्रश्न नाही, फक्त शेटच म्हणावं. आज मित्र शेट काय मला कोणी काय जरी म्हणलं का नाही, तू कोल्हापूरचा मालक आहे जरी म्हणलं का नाही, तरी मी म्हणून नाही बाबा मला दाखवा अगोदर लक्ष्मीपुरी ते विनोद भाऊकडे जाय, मी आपला एचा मेंबर आहे, कोणतरी एच्या मेंबरवर गप्पा मारेन. मला मोठेपणा नको. मला माझी जाणीव झाली मित्र अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेमध्ये आल्यामुळं की मला रागावर नियंत्रण ठेव. नियंत्रण हा शब्दच नव्हता. नाही तर मी अनेक वेळा नियंत्रित दारू प्यायचा प्रयत्न केला होता. माझे मिलिटरीतले काका ना नेहमी आमच्या त्या माणसाने इतकी वर्ष मिलिटरीत सर्व्हिस केली आणि मी त्यांचा आवडता मुलगा काकांचा आमच्या. आणि ते एअर इंडियात कामाला पैसे पण, आणि त्यांना काय त्यांचे 2 भाऊ आहेत मला, मी मावस भाऊ. मला नेहमी कधीतरी जेवायला बोलवतात. आता पहिले नाही, पहिले मी जायच्या लेवलमध्येच नसायचो, कारण रविवारी बिवारी तर मी नाही. आता गेलो तरी ती मावशी काय म्हणणार, तर आलाय ना पटकन घ्या ना तुमचं ते. मग ते असं चिपट्यासारखं एक पितळचं त्यांचं भांड आहे, पटकन टाकणार, धाटकने येणार, तोंड काका बसणार जेवायला बस. मला असं वाटायचं काकासारखी मला का जमली नाही दारू प्यायला. मावशीला मी म्हणायचो मावशी काका जसे पितात तशी जर मला जमली असते तर. मावशी पटकन म्हणली मग तुला त्यांच्यासारखं पेता येत नाही का, आता पैसे पाणी आहेत व्यवस्थित. ती बाई साधीच म्हणली प्यायला सुरुवात करू का, म्हणले अशी पेत जा की रविवारची आयतवारची. हे म्हणलं बाई माझ्या बायकोला विचारून येते का, म्हणलं मापानी प्यायला सुरुवात करू का, म्हणे तू सांगितलं तर तुझी बायकोची म्हणलं भांडणं होतील. अरे अशी आमच्या ह्यांच्यासारखी पेत जा की, त्याला काय होते, तब्येतीला चांगलं असतं. म्हणलं माझी तब्येत फार वाळून न अगदी सरणावर राहण्याची पाळी आले होते. तिला काही माहित नव्हतं मित्र. सांगण्याचा उद्देश एवढाच होता की अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेमध्ये यायच्या अगोदर अनेक वेळा मी मापानं दारू प्यायचा प्रयत्न केला होता, मापानं समाजात राहण्याचा प्रयत्न केला होता, मापानं समाजात थाट चालायचा प्रयत्न केला होता. की माझ्याकडे नसलं तरी बाबा ठीक आहे, हाय बरं आहे, व्यवस्थित आहे. काय कशाच व्यवस्थित आहे. शेवटच्या काळात अशी परिस्थिती झाली की नोकरी गेली, घर गेलं, सगळं काय गेलं आणि पूर्ण अगदी वैफल्यग्रस्त जीवन, काळा कुट्टा अंधार मित्र. माझ्या सुरुवातीच्या काळात चांगली परिस्थिती होती, मला नाही म्हणायचं नाही की मोठीपणा वगैरे असं, चांगली परिस्थिती होती. पण शेवटच्या काळात मित्र आई वडिलांनी भावांनी सगळ्यांना त्रास दिल्यामुळं सगळ्यांनी सांगितलं तू मेलच तरी चाललं रे, तो आमच्या पोटी जन्माला आलं ते खोटं काम झालं. त्यामुळं सगळ्यांना सुरुवातीच्या काळात हवासा असणारा आपला मुलगा आपला भाऊ सगळ्यांचा त्यामुळे मेला तरी चालेल, आपल्याला नको. एकच व्यक्ती माझ्या जीवनात राहिली शेवटच्या काळात मित्र, माझी बायको, जी तिला मी वेडी केली होती. वेडी इन द सेन्स अशी की ती बसली ना तर ती अशीच बसायची. तब्येतीनं वगैरे चांगली होती मित्र, चांगलं बरं वाईट काही कळायचं हरकत नाही. मीच 10वी नापास, तर तिला मला कुठलं काय ग्रॅज्युएट झालेली बायको मिळणार का. तिचंही 7वी शिक्षण, पण बिलकुल सात्विक बायको हो माझी. मी ती काय आता म्हणजे तिची स्तुती करतोय आणि स्तुती करून तुमच्याकडून काय सहानुभूती मला मिळवायची नाही, पण प्रामाणिकपणे सांगतो मित्र, माझ्या बायकोच्या बद्दल ना अगदी कधी 1 सेकंदासाठी मला लायकी नाही म्हणजे तिच्याबद्दल बोलण्याची.
पण त्या बाईला शेवटच्या काळात एक साडी मित्र, भगिनी बसल्यात, माफ करा मला हे सांगणं गरजेचं आहे, कारण माझ्या आयुष्यात घडलेलं ह्या रागानं, खुन्नसनं आणि झालेल्या वाताहतीनं हा कळस गाठला होता मित्र. सगळं गेलं. बायकोची अशी परिस्थिती झाली, शेवटच्या काळात शेजारच्या घराच्या समोर नळावरनं पाण्याचा हंडा आणत असताना असा अर्धा बायकोला हंडा आणावा लागायचा. इतकी वाईट अवस्था झाली होती शारीरिक. आणि एकच साडी राहिली होती मित्र, एकच साडी राहिली होती. मी पक्का बेवडा झालो होतो, थोबडा सुजला होता, पोटाचा नगारा झाला, पाया चालवत नव्हतं. हिथून ह्या कोपऱ्यापर्यंत जायला मला 3दा बसावं लागत होतं. धाप लागायची, आत्ता मरतोय का थोड्या वेळाने मरतोय. मला मुलाची, बायकोची, कुठल्याच कशाचीच मला काळजी नव्हती मित्र. इतक्या दारूच्या मी आहारी गेलो होतो. हे सत्य माझ्या जीवनातलं मित्र. आणि मला इतकी दारू प्यायची नव्हती, पण प्यावी लागली होती. माझ्या स्वभाव तसाची असलेली माझी भली मोठी लिस्ट. त्यात नंबर 1 राग. रागानं सुरुवात व्हायची, धडा 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 माझ्या सगळ्या अगदी विकेटी जायच्या. मला दारू प्यावी लागायची. आणि अशी दारू प्यावी लागायची की इतकी दारू पिल्यामुळं किंवा इतकी दिवस दारू पिल्यामुळं अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेमध्ये आल्यानंतर त्याची जाणीव झाली की अशी दारू पिल्यामुळं माझ्यात एक असा बदल झालेला आहे. हे आता आमचे देवीदास भाऊ सांगतील की हा मद्यपास आजार आहे. आणि त्या आजाराला बळी पडलेला माझ्यासारखा दारुड्या अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेमध्ये येऊन तुमच्या बांधवाच्या अनुभवातून दारूपासून लांब राहू शकतो. ही मला ताकद मिळाली मित्र. अर्थातच रागावर नियंत्रण झालं. नियंत्रणाचे शब्द किंवा नियंत्रणाचं विश्लेषण करत बसणार नाही मित्र. शेवटच्या काळात माझ्या बायकोला, माझ्या मुलीला खायचं वाहन होतं, कपडाला तर सोड. एक साडी होती मित्र, एक साडी. मला सांगायला शरमच वाटत नाही मित्र. रात्री ना अंधार पडल्यानंतर माझी बायको चादर गुंडाळून झोपायची, चादर. आणि पहाटे दिवस म्हणजे असं उजेड व्हायच्या अगोदर ती नायलॉनची साडी त्या बाथरूमवर वाळत घातलेली, पाणी टिपून किंवा पिळून ती गुंडाळून झोपायची मित्र. 3-4 महिने नाही काय, 6-7 महिने माझी बायको घरातून बाहेर निघाली नव्हती, साडीच नव्हती मित्र. सहानुभूती घेत नाही मित्र. परमेश्वर साक्षी आहे. परमेश्वराला साक्ष ठेवून मी बोलतोय. नशेमध्ये अजिबात बोलत नाही. नशा केली होती आणि दारू पिऊन माझ्या आयुष्याची वाटात केली होती. ह्याच्यापेक्षा पुढचा एक शब्द सांगतो मित्र. बायको सोडून गेली नाही. शेवटच्या काळात फक्त बायकोच माझ्या जीवनात राहिली होती की जी तिनं का गेली नाही का माहित नाही मित्र. काय तिचं काय म्हणजे देवाने तिच्या कानात येऊन जाणार. कसलं देवाने कानात येतं. लघवीला गेलो तरी माझा वास, संडासला गेलो तरी वास, जेवायला बसलो तरी वास, झोपलो तरी वास, कपड्याचा वास, हातोरणाचा वास, सगळ्याचा वास. कोण राहील माझ्याबद्दल. माझ्या बाजूने आता क्रॉस होत असताना एखादा दारुड्या किंवा एखादा सिगरेट पिणारा माणूस जर क्रॉस झाला तर मला असं वाटतं, असं गटारात पडलेला रास करतो विसरलास का म्हणून अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्था कोल्हापूरचा विनोद सारखा किंवा दत्ता सारखा किंवा सुनील सारखा मेंबर मला माझी लायकी कळून देतो की भाऊ एक दिवस दारू प्याला होता, एक दिवस आयुष्याची वाटात करून बसलेला होता, आयुष्याची राखरांगोळी करून गेलेला अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेमध्ये सोबत झालाय. मला माझी ओळख पटवून घेण्यासाठी अल्कोहोलिक्स अनोनिमसची मीटिंग करायची आहे मित्र. मला सगळ्या प्रश्नावर सगळ्या शब्दावर हिथं उत्तर मिळतं. मगाशी प्रसाद भाऊनी सांगितले की हिथं बोलणारा जो बांधव आहे तो आपल्या अनुभवातून जो काय बोलत असतो तो देवाची इच्छा देव बोलत असतो मित्र. ही माझी पण श्रद्धा आहे मित्र. मला कुठेही माझी दारू थांबण्याला मला असा इलाजच नव्हता माझ्या. सगळं गेलं आणि मित्र एक दिवस अशी परिस्थिती आली की बायकोला मी सांगितलं तुर्बा नाक्यावर मुंबईच्या बऱ्याच मंडळीला माहिती आहे की मुंबईला मी तुर्बा नाक्यावर मित्र कडेच्या हाताखाली कामाला जायचो. जिथं 60 रुपये हजेरी 10 वर्षापूर्वीची गोष्ट झाली. 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. 80 रुपये हजेरी 60 रुपये हजेरी बाईला असायची हो. मी त्या बाईच्या अर्ध्या हजेरीतली अर्धी हजेरी मला द्या, मिस्त्री घेऊन जावं, मी येतो कड्या बिगारीचा काम करायला. 20 रुपये तरी द्यावं. 20 रुपयासाठी मी तुर्बा नाक्यावर कामाला राहिलो. मला लाज वाटायला पाहिजे होती राव. माझी जात माळ्याची, माझा फुलं विकायचा धंदा, मी चांगला धंदा करतो, माझ्याकडे पैसे होते, नोकरी होती. दारू पिऊन सगळं गेलं, कोण कुत्रा विचारत नव्हतं. ह्याच्या पुढची अजून एक स्टेप सांगतो मित्र. हो मी सुलभ शौचालयामध्ये पाणी मारायला राहिलो. मला लाजच वाटत नाही सांगायला. मी 1 नंबर खाली 2 नंबर खाली असं बरंच काय काम करावं लागलं मित्र. केवळ माझ्या दारू पिण्यामुळे. मला काय कळत नव्हतं का. माझ्या आजीनं सांगितलं होतं, माझ्या आईनं सांगितलं होतं, भाऊ राग हा वाईट असतो. राग आणि भीकमाग लय वेगवेगळी श्लोगनं, वेगवेगळी शब्दरचना म्हाताऱ्या माणसापासून माझ्या जवळच्या माझ्या बायकोनं संगत असणाऱ्या मित्रांनी सुद्धा सांगितलं होतं राग हा वाईट आहे. रागावर नियंत्रण करायला कोणी मला शिकवलं नाही मित्र. अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेमध्ये आल्यानंतर समजलं की राग करावा की करू नये, कसं वागावं आणि कसं वागू नये. मगाशी आम्ही कृष्णकांत बरोबर बोलत होतो. ए मध्ये आल्यानंतर दोन बाजू शिकायला मिळतात. इतर ठिकाणी ते कीर्तनात बऱ्याच ठिकाणी अगदी प्रवचनात सांगितलं ऐशे करून तैसे करावे, ह्याव करावे त्याव करावे. अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेमध्ये हे शिकवलं जात नाही, हे करू नका. हिथं काय करू नये हे शिकवलं जातं आणि काय करावं हे शिकवलं जातं. अनुभवात ना ऐकल्यानंतर स्वतः शिकायचं असतं. स्वतःच डॉक्टर आणि स्वतःच पेशंट आहे हे कोण सांगणार नाही. विनोद मला सांगणार नाही की राजकर असं करू नको रे, राजकर तसं करू नको. मला काय करायचं ते मी बघायचंय. जमलं मित्र हो इथं परमेश्वर कृपेनं तुम्हा बांधवाच्या अनुभवातून इथं आलो. कशी देवाची कृपा झाली मला माहित नाही.
जेपी जे नेहमी म्हणतात ना की भाग्यवान मित्रांनो, मी खरोखरच भाग्यवान आहे मित्रो, की मला ही संस्था मला मिळाली, हे संस्थेत आलो. अनेक संस्था आहेत, अनेक माणसं बघितली, अनेक दुनियादारी बघितली, नाही मला असं प्रेम मिळालं. कधी कोणावर दारू प्यालो नव्हतो, कधी कोणावर माझा व्यवहार झाला नव्हता, कधी कोणावर माझी मैत्री नव्हती, नातं संबंध नव्हतं, काही नव्हतं, कोणावर राग दुश्मन नाही. इथे येऊन काय रागन दुश्मनी खुन्नस करणार मित्र. खासकर ये घाबरू नकोस. कुठं किती काय काय लपडी केली, किती प्याला, कोणावर काय लपडी, काय काय नाही. माझ्या मी बायकोला घेऊन मुलींना मी खाडी पुलावून आत्महत्या करायला जातो, ती बायको माझ्यावर तयार झाली मित्रो. माझा राग इतक्या डोक्याला जावा, राग होता का काय तुम्हाला सांगू, मी किती खालच्या थराला गेलो होतो. माझ्या तिन्ही मुलीला मारून टाकायचं आणि बायकोला मारून टाकायचं. बायको माझी त्यालाही तयार झाली होती मित्र. कसं मरायचं थोडा प्लॅन सांग. म्हणलं 500 रुपयाची रशी आणू, त्या प्रत्येक रशीला एक एक दगड बांधू, पुरीला झोपतनं उठून घेऊन जाऊ, झोपेच्या गोळ्या देऊ, म्हणजे आरडणार नाहीत, वरणार नाहीत, उठणार नाहीत. आणि वाशीगाव ते खाडीपूर 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. चालत जाऊ रातच्या 1:30 वाजता. बायको त्यालाही तयार झाली. म्हणलं कसं काय करायचं. म्हणलं पहिल्या मुलीला आपण खाली टाकूया दगड बांधून, ती मेली का बघूया, दुसरीला टाकूया, तिसरीला टाकूया, आणि नंतर म्हणलं चौथ्यांदा तुला टाकतो. तुम्ही चौघी मेलाय का कन्फर्म करतो. आणि मग म्हणलं मी पण करतो. बायकोने त्यावेळी मला सांगितलं, बघा मी तुम्हाला का कधी का असं काही विचारत नाही, मला माहिती आहे तुमचं उत्तर, की जर समजा चुकून दारू पिऊन तुम्ही मेला तर आमच्या तीन मुलीं माझं काय आयुष्याचं वाजल आणि तुमचा स्वभाव कसा आहे मला माहिती आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या अगोदर आम्ही जायला तयार आहात. पण एक लक्षात ठेवा, आम्ही चौघी मेल्यानंतर तुमचा प्लॅन चेंज करू नका, नाहीतर तुम्ही परत जाल सुनीता बिनीताकडे मागणी करायला आमच्या. मित्र हो, ह्याही वेळेत किंवा अशाही प्रसंगात बायकोनं साथ दिली. आणि त्याच्यानंतर साथ दिली मित्र हो, ये अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेमध्ये तुम्हा बांधवांच्या अनुभवाने. आणि रास्कर दारूपासून लांब राहिल्यानंतर मित्र दारूपासून लांब राहत गेलो एक दिवस. आता मूळ विषयावर येणार आहे मित्र. माझा राग आणि माझी चीड इथं आल्यानंतर सांगितलं, प्रसाद भाऊनी सांगितलं, कृष्णकांतनी सांगितलं, आमच्या अशोक भाऊनी सांगितलं, जेपीने सगळ्यांनी सांगितलं दारूपासून लांब राहायचंय, मीटिंग कर. केल्या. दारूपासून लांब राहायचं ही पुस्तक वाच. म्हणलं भाऊ मला वाचायला काय येत नाही. सरेंडर हो. म्हणलं काय सांगा. आम्ही सांगल ते आहे का ऐकतो. आता ये मध्ये बाबा जीव वाचवायचा आहे. आणि मला पटलं, ह्या संस्थेमध्ये येऊन जीव वाचतो मला कबूल आहे. गटारात जाणारा पैसा थांबतो मला कबूल आहे. आबरू गेलेली परत नाही येत, पण आबरू जाणारी थांबते कबूल आहे. नोकरी गेलेली परत मिळेल की नाही ह्याची गॅरंटी नाही, पण दुसऱ्या ठिकाणी जर ठाकठीक झाला, चेहरा व्यवस्थित झाला, पोटबीट वसारलं, जरा चालायला लागला, तर नोकरी कामधंदा दुसरीकडे कुठेतरी मिळेल, हेही मला कबूल आहे, तयारी आहे. म्हणलं भाऊ, पण आम्ही सांगितलेल्या 12 पायऱ्या आणि 12 रोडी. म्हणलं आता ह्या काय 12 24 वर्ष तपश्चर्या करायची काय. पटकन शब्द सांगितलं की मला राग याचा, माकडच व्हायचं माझं. म्हणलं 12 पायऱ्या, म्हणलं किती चढायचे. आता वाईटच, वृत्तीच वाईट होती मित्र. पण अनेक वेळा अनुभव ऐकले, अनेक वेळा माझी लायकी, माझी विद्वत्ता, माझं हुशारीपण, माझी सगळं काही जागीरदारी बाहेर ठेवली. अल्कोहोलिक्स अनोनिमस या क्लासरूम मध्ये येऊन बसलो. देवाची इच्छा कृपा झाली माझ्यावर की बाबा ऐक. आता ऐकायला सुरुवात केली हो मित्र. मरता नाही क्या करता, आमचा शांताराम म्हणतो. मरण सांगितलं, मरणाशिवाय दुसरं काही करू शकतो ना. तयारी आहे माझी भाऊ दारू थांबायची, दारू थांबवायची, मला इथं जीव वाचलाय. आता इथं आल्यानंतर एक 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 जसं ते पानं टाकतात ना पत्त्याची, तसं टाकत गेले. बाबा हे प्रश्न वाच, हे 12 पायऱ्या वाच, हे 12/12, हे रोज दैनंदिनी, अमुक तमुक, हे पण झालं. एक दिवस एक पट्ट्या म्हणला, बाबा मोकळा काय बसू नकोस, तुला स्पॉन्सर घ्यावा लागणार आहे. आता याला म्हणलं स्पॉन्सर. म्हणला गुरु तुला घ्यावा लागणार आहे. सकाळपासून आपण ऐकलंय की बाबा स्पॉन्सर घ्या. मलाही स्पॉन्सर घेणं गरजेचं आहे. मी स्पॉन्सर घेतला होता मित्र. मी स्पॉन्सर घेतला होता, नाही असं म्हणत नाही. आणि स्पॉन्सरने मला सांगितलं की संध्याकाळी मीटिंग करायची, संध्याकाळी मीटिंग करायची, दिवसा कामावर कामधंदा बघायचा. बघ जमते का तुला. रोज संध्याकाळी ठराविक वेळेत तुला दारूची आठवण येते, बाबा दारू थांबायला, मीटिंग कामाला येईल. हे सगळं जमायला लागलं. आणि लई वेळा सांगितलं की तुला स्पॉन्सर करावं लागणार आहे, तुला स्पॉन्सर करावं लागणार आहे. म्हणजे याला काय स्पॉन्सरची भानगड. ठीक आहे चल स्पॉन्सर करूया, कोण करूया. मग असं दुसऱ्या बाबा काय सुनीलला विचारलं, नारायणला विचारलं, याला काय आहे बाबा, जुनी माणसं आहे तुम्ही, काय आहे. बघ म्हणला जुना जाणता माणूस बकड, आणि सगळं काय असं नसेल ते आपलं त्याला वक. हे आमचा गावठीच माणूस होता. म्हणलं वक सगळं काय असेल. म्हणलं काय काय सांगायचं.
काय असतील लपडी ते सांग. म्हणलं आता काय लपडी, काय कुठून सुरुवात करू? लय लपडी आहेत म्हणलं माया. मग चोरीची लपडी करू, भेळ खाल्लेली लपडी करू, का दानं चोरून आणलेलं मागितलं, का केळवाल्याला दम दिलेला, काय लपडे? चोरी अशी म्हणजे अशी चोरी करून चोरी काय केली असं नाही, पण असे बाकी केल्याच ना चोऱ्या. 10 रुपये मागितले, 20 रुपये मागितला, अमुक केलं तमुक केलं. मित्र, आयुष्यात लय धुमाकूळ घातला दारूनं आणि जमलंच नाही. पण एक दिवस असा आला की ज्याला काय होतंय बघूया, काय म्हणतोय स्पॉन्सर ते तर बघूया. मग स्पॉन्सरची सुरुवात केली. म्हणजे बाबा तू माझा देव स्पॉन्सर. आणि बघा जनरली स्पॉन्सर व्हायला ना, मी आता जर कृष्णकांतला म्हणालो किंवा देवदासला म्हणालो तुम्ही माझे स्पॉन्सर होता का, कृष्णकांत आणि देवदास म्हणते चल कधी बसूया. स्पॉन्सर व्हायला लगेच तयार आहे. हो, मी माझा अनुभव सांगतो 10 वर्षातला. स्पॉन्सी व्हायला लय कमी जण आहे. स्पॉन्सी कोण व्हायला कमी होतं, म्हणजे स्पॉन्सर व्हायला तयार आहे. हा माझा अनुभव आहे. मला म्हणले तुला मीटिंगला यावं लागेल. हो जाऊया. माझ्याबरोबर येशील? म्हणलं जाऊया. माझ्या घरी यायचं? म्हणलं हो ठीक आहे येतो. जे ते सांगल त्या पद्धतीने मी सांगत गेलो, जे त्या पद्धतीने बोलते तसं ऐकत गेलो, जे त्या पद्धतीने सांगतील तसं करत गेलो. पण स्पॉन्सरची माझ्यावर जास्त कुरघुडी व्हायला लागली. माझ्याकडे मोटरसायकल होती आणि मित्र मी जायचो माझ्या घरनं, समजा ठाण्याला जायचो आणि किंवा मुलुंडला जायचो किंवा चेंबूरला जायचो. आता जात असताना मला सांगा, 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. मी बी काय लगेच आलो तूप खाल्लं की रूप आला असातला काही भाग नाही. मी पण दारोड्या आहे, माझे पण स्वभाव दोष आहेत, माझी पण झालेली वाताहत आहे. मी काय लगेच आलं की बटन टाकलं आणि लाईट लागली अशातला काही प्रकार नाही आहे. पण एवढं मला माहिती होतं की स्पॉन्सरचं ऐकायचंय, रागापासून आपल्याला लांब राहायचंय, दारूपासून आपल्याला लांब राहायचंय, जीवन कसं आनंदी जगता येईल ते बघायचंय. स्पॉन्सर जे सांगेल ते करायची ही माझी धारणा होती. पण स्पॉन्सर माझ्या डोक्याच्या वर निघाला मित्र. मला त्याचा राग आला मित्र. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. तर मी जात असताना आता समजा मोटरसायकलवर चाललोय, स्पॉन्सर माझ्या मागं बसलाय आणि असं काय झालं की समजा, माफ करा वाईट वाटेल मित्र, काय होई नका, एखादी बाई माणूस आले किंवा एखादी मुलगी आली सुंदर, आपली नजर त्याच्याकडे गेली, समजा गेली नाही, मी बघायचो, चला मी खरं बोलतो मित्र, गेली बिली असं समर्थन करत नाही. मी त्या मुलीकडे बघितलं, स्पॉन्सर म्हणत आहे बाबा प्यायची का तुला? म्हणलं आता बघितलं नाही पिणार, नुसतं बघितलं तर पिणार. म्हणलं जाऊ द्या बाबा, स्पॉन्सर सांगतोय ऐकायला पाहिजे. आणि आपण त्याला माहित आहे की कधी कधी स्पॉन्सर पेक्षा स्पॉन्सी पण हुशार असतो. आपण आरशात बघितलं की स्पॉन्सर मात्र वळून बघायचा मान, ते तू चालल, तू पेलास तरी चालल. अरे वागा म्हणलं तू असं कुठल्या देवाला बांधतोस की तू बघितलं की चालेल आणि स्पॉन्सीने नाही बघायचं. माझं समर्थन नाही मित्र, मी भेलेलो होतो, मी घाबरलेला आहे, माझी वाताहत झाली. पण सहज जात असताना भले सुंदर, काय म्हणा सौंदर्य म्हणा, काय म्हणा, काय म्हणा, आता डोळे दिले देवाने, मी बघेन, समजा बघितलं, मी बघत होतो मित्र, एकदा दोनदा तीनदा. पण डायरेक्ट त्याने हीच सांगावं, काय रे बाबा पिशील, दुसरं काय सांगावं, बघू नाही, आपल्याला जमणार नाही, हे बरोबर नसतं, असं दुसरं काहीतरी सांग केलं का, पिशील, बर बाबा ठीक आहे पिशील, वांधा नाही. बरं परत काय, मीटिंग मध्ये यायचं, माझ्याच बाजूला बसायचं. मला वाटलं नवरा बायको, आमची बायको बी माझ्या एवढ्या बाजूला चिटकून बसायची नाही, त्या स्पॉन्सर बरोबर बसायला लागायचं. यायला म्हणलं हे काय लपड आहे. मी दुसऱ्या पट्ट्याला विचारलं, म्हणलं बाबा हे असं असतं का? म्हणलं तू कशाला त्याच्याबरोबर सारखा लगाटतोयस? म्हणलं ती माझ्याच फटफटी असतो की. मला आता ती स्पॉन्सर म्हणलं मला हिंडवावं लागेल. अरे त्याला तू हिंडवायचा का तू त्याला हिंडवतोयस? ती मला एका दोस्ताने सांगितलं, म्हणलं त्याला सोड. आता म्हणलं कसं काय सोडायचं? आता मला तर असं वाटलं गुरु शिष्याचं नातं, लग्नच झालं, 7 फेरच घेतल्यात आपलं गुरुजन शिष्याने, ह्याला कसं सोडायचं? सोडल्यानंतर म्हणलं मी विधवा बाईसारखाच की. बरं आता सोडायला जावं तर 2 जणांना सांगितलं, ह्याला म्हणलं असं असं आहे देवीदास, ते अमुक अमुकांनी असं असं, मला काय जुळणार राव. गबस, तो 25 वर्षावाला आहे, तुझी 2 वर्ष टिमटिम किती, त्याच्याबद्दल काय बोलू नकोस. अगोदर घेताना समजलं नाही का, स्पॉन्सर नीट शोधून बघायचा असतो. आता आणि ते तो सांगतोय इकडं बघू नको, तिकडं बघू नको, पिशील, हिथं बसू नको, तिथं बसू नको, असा बस, थाट बसायचं. याच्या मीटिंग मध्ये म्हणलं देवा, म्हणलं तुमच्या पाया पडतो, म्हणलं हे परमेश्वरा मला जाग्या वाट्या घेऊन दे. ह्या क्लासरूम मध्ये 4 भिंतीच्या आत ह्या रस्त्याची नजर चांगली असणार आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेतल्या सभासदांच्या रक्ताच्या नात्याकडे मी कधीच बघणार नाही.
मी काय संत साधू महात्मा झालेलो नाही, जात असताना बाई बघणार नाही किंवा काय बघणार नाही अशी शपथ घेणार नाही मित्र. मला इथं बोलायचा नक्की अधिकार आहे, कारण मला विशेष तो दिलाय. पिशील, अरे मी माझ्या बायकोला सांगितलं की म्हणलं बाई तिथे सांगितलंय बघा, तिथे सहज साध्य करा, घाई करू नका. मी अनेक वेळा सांगितलं. सुरुवातीच्या 2-3 महिन्यामध्ये आपली झालेली असती वाट, लागलेली असती आग, घरात अंधार. मी सकाळी उठून आपला गबा 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 भात खायचो रात्री शिल्लक राहिलेला. बायको म्हणायचे असं का हो? हे म्हणलं खाली पोट ठेवू नका म्हणून सांगितलं त्या संस्थेत, नाही ते पिल म्हणलं. सहज साध्य करा म्हणून सांगितलं. उशिरानं उठायचो 8, 9, 10 आणि जांभळे अशी की शेजारची बी उठायची ना, झोपलेली नसते रात्र सेकंड शिफ्ट आले उठायचे. माझी एवढी मोठी जांभळे. बायको माझी एवढा उशिराने, हे म्हणलं सहज साध्य करा सांगितलंय संस्थेत, पिल मी इडी का काय. सुरुवातीच्या काळात मला काय जमत नव्हतं. प्रत्येक जण जो कोण बोलल त्यात माझी वाताच झालेली, मला भीती वाटायची आणि त्याचा राग यायचा मित्र. पण देवकृपेनं ये मध्ये आल्यानंतर स्पॉन्सर बघितला. असंच बसायचं, असंच बघ, हे बघ, ते ठेव. एका बहादराने मला विचारलं, म्हणलं भाऊ किती वर्ष झाली? म्हणलं ह्याला म्हणायचं माणूस, हे मधला खरा म्हणलं तो सोबर माणूस, ह्याला म्हणायचं माझ्याबद्दल असलेली सहानुभूती. मला बरं वाटलं. किती वर्ष झाली ह्याने विचारलं? म्हणलं 7. छाती अगदी म्हणजे एकदम खेळून आल्या पहिलवान कसा असतो आखाडात, तशीच 7. बायकोने किती मिटिंग केल्या? दुसरा प्रश्न त्याने. बायकोच म्हणलं माझं काय? म्हणलं मी दारू पेलोय आणि मी 7 वर्ष मिटिंग केल्या. म्हणलं बायकोने किती केल्या? म्हणत म्हणलं बायको काय तुला लाईन मारायची का रे? हा, बायकोला मिटिंग करायला सांगतोय. अरे तसं नाही म्हणला, अलोनॉन ती संस्था असते. 7 वर्ष झाली तुला, ओरड काढून सांगतो की 7 वर्ष मला झाले. त्याचा सांगण्याचा उद्देश चांगला होता माझ्या बाबतीत, की बायकोला आण, चांगलं होईल. म्हणलं आता ऑलरेडी चांगलं झालंय म्हणलं, माझं कुठं वाईट आहे आता म्हणलं. मी दुसऱ्याचं सांगून म्हणलं वाईटात जाईल म्हणलं पिल, कारण प्यायचा तो शब्द लय मला अवघड लागायचा. पण परमेश्वर कृपेनं मला असं म्हणायचं नव्हतं की त्याला तसं सांगायचं नव्हतं, पण त्याची सांगण्याची पद्धत मला रुचणारी नव्हती. मला माझ्यासारखा दारुड्या अल्कोहोलिक अनोनिमस या क्लासरूम मध्ये आल्यानंतर माझ्या कलेनं मला जमेल तेवढ्या वजाने, नाहीतर वाच रास्कर ही बिग बुक 153 पान ते 157 पान तोंडपाठच करायचं, त्याला मी साईडलाच घेईन. 153 ते 157 मला पान बिन नको. तू वाच, तू तोंडाने सांग, मला मी ऐकेन, माझ्यासाठी तू देव आहेस. पण ते पान वाच, हे वाच, ते वाच, अरे माझ्या घरी जायला लागली लपडी सगळी दुनियादारी. सुरुवातीच्या काळात माझ्या असं व्हायचं की मी यायचो आणि ठाण्याची मिटिंग करून यायचो किंवा डोंबिवलीची मिटिंग करून यायचो, आणि आज हा असं बोलला, आज तो तसा बोलला, आज हा अनुभव होता, माझ्या पण आयुष्यात घडलं. बायकोच्या माग 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 फिरायचो. बायको म्हणायची बाबा तू जिथं जातोयस ना तिथं जा, कडव, दारू थांबली ना तुझी, तुला काय करायची ते कर. मला असं वाटायचं त्या बाईने मला मिठी मारावी. हा दारू थांबली तुझ्या, आता सुखी संसार वगैरे हे ते काय होत नव्हतं राव, कायच व्हायचं ना. शेवटच्या काळात अशी अवस्था होती मित्र. सगळं गेलं, सगळं घडलं, सगळं आलं नाही असं नाही. स्पॉन्सर बद्दल काय सांगावं किंवा जुन्या बांधवाकडे काहीतरी आश्रयासाठी आपलं जावं, तर त्याने आपलं ही सांगायचं, ही बघा. प्रसादाने सकाळी सांगितलं ना, तू हे केलंस का, तुला हे करावं लागेल, तुझा हा रकाना भरावा लागेल. माझ्या डोक्यावरच जातं मित्र होती रकानान बिकानान, त्या आकडन बिकडन हे ते. मी स्पष्ट सरळ साध्या भाषेत सांगतो, अल्कोहोलिक अनोनिमस संस्थेमधली सोडून तुला बाहेर 10 मित्र आहेत का जे फोन केलं किंवा तुझं काय बरोबर झालं पळत येतील? नक्की आहेत. मी घरी नसताना माझी बायको घरदार चालवू शकेल का? होय. माझ्या घरी कोण मागत तरी येईल का? मी अशी 20-25 प्रश्न माझ्या स्वतःचे निर्माण केलेत. त्याचं उत्तर आहे का? माझ्या 25 प्रश्नाचं मी स्वतः उत्तर केलंय. मी असं म्हणणार नाही की मला स्पॉन्सर नको आहे, मला नक्की स्पॉन्सर पाहिजे. पण तो स्पॉन्सर कसा असायला पाहिजे मित्र? गमती जमती जा, मला असं वाटतं, दोस्त. नाहीतर माझं ऐकायचं दुसऱ्या स्पॉन्सरला सांगायचं, बरं त्यांनी असं केलं, त्याचं असं, आणि त्यांनी मला सांगावं का तुझं तसं तिने सांगितलं मला, संध्याकाळी परत त्याच्यावर जावायचं आपण दहादारी करायला. ते लफडच नको ना म्हणलं. पण स्पॉन्सर नक्की घेतलाय मित्र. मी अनेक वेळा माझ्या स्पॉन्सरच्या विचारात लय जण असतात, तुझा स्पॉन्सर कोण रे? म्हणलं तूच की, तू बोलणार स्पॉन्सर. म्हणलं माझ्या स्पॉन्सर बद्दल यानं लय चौकशी. जे विरोधक असं म्हणत नाही, जे कौतुकानं किंवा क्युरियोसिटी, उत्साहितपणा म्हणून
ठीक आहे म्हणलं बाबा, हरकत नाही, काय म्हणायचे ते म्हणावं, तू स्पॉन्सर. आणि बऱ्याच वेळा मी बायकोला बोलतो की आता चांगलं चाललंय बाबा, आता काय राग बी येत नाही. मला म्हणले राग तर यायलाच पाहिजे, राग नाही आला तर तुम्ही एकदम मेंढ्यासारखं वाटता. म्हणलं असं दोन्ही बाजूनं चालेल, हरकत नाही म्हणलं. खेळीमेळीचं वातावरण चालू आहे मित्र. ए मध्ये आल्यानंतर मी जुन्या बांधवांच्याकडून शिकलेलो आहे राग. आणि एक वाक्य सांग, एक उदाहरण सांगतो. शेवटची जी भीती असते, त्या भीतीबद्दल अनेक वेळा मी दारू प्यायला सुरुवातीच्या काळात गेलो होतो. ती भीती अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेमध्ये माझी पूर्णपणे गेली असा दावा नाही, पण मला नक्की माहिती आहे. मी मिटिंग जर केली, मी एच्या सानिध्यात राहिलो, ए बांधवाच्या कळपात राहून माझं काय जे आचार विचार असतात ते मांडले घेतले, तर मी दारू पिणार नाही मित्र. मला भीती नाही वाटणार. मला अनेक वेळा वाटतं. परवा आता काल मला सातारला यायचं होतं. बायकोला सांगितलं होतं की शुक्रवारी रात्री जाणार. म्हणजे ड्रायव्हर आहे का, गाडी घेऊन जाणार आहे का, कोण कोण आहे. तिने भली मोठी प्रश्न. अगं म्हणलं एकेकाळी प्यायला होता, लोडाकला असता, गेला असता, आता कशाला चौकशी करते. म्हणलं हेडी का काय. म्हणलं माझ्याबरोबर 4-5 बॉडीगार्ड असणार. म्हणलं ए मेंबर. म्हणजे सातारला जाणार आहे का. म्हणलं हो. पण मित्रांनो एक सांगतो, डिसेंबर महिना मला यायची इच्छा होती. डिसेंबर महिना माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने एका कंपनीने सांगितले की तुम्हाला शनिवारी सकाळी 10:30 वाजता सही करायला यावं लागेल. तर सातारा गेला, शनिवार राहिला. मग तो काय म्हणेल, त्याला काय वाटेल, विनोद भाऊ काय म्हणतील आणि प्रसाद भाऊ काय म्हणेल, मग त्यांना काय वाटेल. त्या भीतीमुळे मी माझी कशी करून घेतली होती मित्र. बऱ्याच वेळा सासरवडीची माणसं काय म्हणतील, आणि बायकोच्या गळ्यात दागिने नाहीत का, मग डुप्लिकेट घाल. नको ती नाटक करायला गेलो मी. जो नाही तो दाखवायचा प्रयत्न केला आणि मी लपड्यात आलो. माझ्याकडे सोनं नाही, पण असे उगाच 2-2 रुपयाच्या जत्रेतलं मी बायकोला घालत. बायको म्हणजे स्पष्ट एकदम डुप्लिकेट दिसतंय, 2 रुपयाचा आहे, 5 रुपयाचा आहे. घाल, पदराने झाकून घ्यावं. किती झाकून गेलो मित्र, किती झाकून गेल. मी मेलो, मरायला लागलो मित्र. दारू पिऊन पिऊन आयुष्याची वाट लागली. अनेक वेळा ह्या भीतीग्रस्त वातावरणात जीवन जगण्याचा प्रयत्न केला मी. जो नाही तो आहे दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि जे होतो ते दुनियाला दिसत होता. संध्याकाळी 6च्या नंतर झोकं खातच यायचो. झोकं खात. आई म्हणायची अरे बाबा संध्याकाळी दिवस मावळतात ते पिऊन येत जाऊ नको. हा, पिऊन आल्या साऱ्या गावाला माहिती पडतं. म्हणलं मी अंधाराची पितो, दिवसा पितो का म्हणलं गुलबर्गाच्या बाळूसारखी. मला कधी कुणाचं विश्लेषण चाललं नाही मित्र. अनेक लपड्यात, अनेक उतड्यात, अनेक सुतड्यात. जसे ते एक उदाहरण सांगतो मित्र की ते घराच्या बाहेर माळकर येतं, फुलवाला तो माळा लटकून जातो, आणि हळूच जर व्यवस्थित नाही काढलं तर तो गुंतागुंतीचा होतो. आणि व्यवस्थित जर काढायला गेलं, एक फुल तर 2 माळा वेगवेगळ्या होतात, आणि त्या फोटोला आपण लावू शकतो. तसं अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्थेमध्ये आल्यानंतर मित्र माझी माळेची झालेली गुंतागुंती जर बरोबर व्यवस्थित काढली, रोज मिटिंग करून, कुणावर राग न, तात्पुरता राग यायला पाहिजे. माझ्या बायकोनं पण सांगितले, माझ्या स्पॉन्सरने पण सांगितले, राग भाऊ यायला पाहिजे. राग नाही आला तर तुला कुणी चापट मारून जाईल. चापट मारणे इतका मेन्सा होऊ नको. बायकोनं पण सांगितलं राग तर यायलाच पाहिजे. नाहीतर माझी मुलगी सुद्धा म्हणेल पप्पा 270 घेतले तर अर्थ बघायला जाते. धन्यवाद.